याच्या पुढचं गाणं घुंगरू की तरह, हे गाणं ॲक्च्युली किशोर कुमारने गायलं, रेकॉर्ड केलं. ये सिलसिला है प्यार का पिक्चरसाठी. आणि जवळजवळ 10 वर्ष तो पिक्चर काही कारणाने पब्लिशच झाला नाही, पिक्चर आलाच नाही. मग त्यानंतर शोर मचाये शोर या पिक्चरसाठी रवींद्र जैन संगीतकार आणि शशी कपूर यांनी एक सुंदरसं गाणं कंपोज करण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी रेकॉर्डिंग रूममध्ये आले. पण तिथं त्यांच्या लक्षात आलं की घुंगरू की तरह हे गाणं रवींद्र जैन आणि किशोर कुमार यांनी मिळून बनवलेलं 10 वर्षापूर्वीच खूप सुंदर गाणं आहे. आणि ते ॲक्च्युली ऑडिओ ऐकायला आले होते दुसऱ्याच एका गाण्याची, त्याच पिक्चरवर. मग हे गाणं ऐकल्यानंतर शशी कपूर यांनी असा आग्रह धरला की हे गाणं आपल्याला आपल्या पिक्चरमध्ये पाहिजे. ऑलमोस्ट 90% पिक्चर तयार झालेला होता. आता सिच्युएशन नव्हती, सॅड सॉन्ग त्यात टाकायचं कसं, पण त्यांनी काय त्यांचा हट्ट सोडला नाही. आणि त्यांनी त्यावेळेसचे असे बोल होते त्यांचे की या गाण्यामुळं पिक्चर ओळखला जाईल, एवढं हे गाणं हिट होईल. मग शेवटी सीन क्रिएट केला गेला. डॅनी आणि शशी कपूर यांचे मारहाण झाली असा सीन त्यात टाकला गेला आणि मग तुरुंगात हे गाणं शूट केलं गेलं. आणि खरंच तसं झालं. नंतर पिक्चर हा ह्या गाण्याने ओळखला गेला. तर या गाण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर दमन काशीद, घुंगरू की तरह, चोर मचाये शोर.